स्पॉट राऊंडचं तर निश्चितच खूप लोकांना माहित नाहीये, मी सांगतो. राईट. जवळपास जी लोक फॉर्म भरतात आणि जी ब्लँक आहेत, ग्रामीण भागातून येतात किंवा जे अननोन आहेत, त्या लोकांना स्पॉट राऊंडची माहिती पण नसते मोस्टली. एक्झॅक्टली. एक पॉइंट मला सांगावा असं वाटतो मुद्दा, येस सर. की आपल्याला त्या पिरियडमध्ये तुम्हीच गाईड केलेलं आहे मला, की त्या पिरियडमध्ये आपल्याला कंटिन्यू जे स्पॉट राऊंड असतात, तर त्या कॉलेजेसच्या वेबसाईट आपल्याला कंटिन्यू लक्ष ठेवावं लागतं. किंवा तुमचा जर ग्रुप जॉईन केला तर तुम्ही आम्हाला रिअल टाइम अपडेशन देत राहता त्यामध्ये, की त्यातून आपल्याला इमिजिएट इन्फॉर्मेशन मिळते आणि मग आपल्याला उद्या काय करायचंय त्याचं प्लॅनिंग आपल्याला करावं लागतं. सर, तुम्ही जेव्हा आम्हाला फोन केला, आय थिंक कॅप राऊंड वनचा रिझल्ट लागला होता आणि तुम्हाला गव्हर्नमेंट अवसारी लागलं होतं. हा. आणि मग तुम्ही फोन केला आणि तुम्ही सर्व्हिस एनरोल केली. तर हो सर. तेव्हा तुमचे सर्टन एक्सपेक्टेशन्स असणार की आपल्याला ह्या सर्व्हिसमधून काही बेनिफिट व्हायला पाहिजे. तर तो येस येस. बेनिफिट तुम्हाला मिळाला का ओव्हरऑलचा? निश्चित निश्चित सर. म्हणजे एक तर काय होतं, की ह्या प्रोसेसमध्ये फ्रस्ट्रेशन पण जास्त असतं, अपेक्षा जास्त असतात आणि त्या प्रमाणात आपल्याला हे मिळत नाही, रिझल्ट मिळत नाहीत आणि मग त्या फ्रस्ट्रेशन मधनं ओव्हरकम करायला तुमची खूप मोठी मदत झाली सर एक तर. गुड मॉर्निंग सर, थँक्यू सो मच तुम्ही या फीडबॅक कॉलसाठी जॉईन झालात. येस. मी सुरेश आमटे. माझी मुलगी सीईटीचं पर्सेंटाईल जे आहे 86 आलं होतं तिचं. नॉट गुड नॉट सो बॅड, अशा पद्धतीचं तिचं पर्सेंटाईल होतं. तर मग आता काय करायचं, कुठले कॉलेजेस चॉईस करायचे. तर आम्ही काही कॉलेजेसना फिजिकली पर्सनली व्हिजिट पण दिल्या. ज्या जसं की आता हे कमिन्स कॉलेज तर आहेच आहे, जिथं तिथं ऍडमिशन झालेलं आहे ह्या वर्षी. कॉलेजेस शॉर्टलिस्ट करण्यासाठी आम्हाला तुमची खूप छान मदत झाली सर. तर त्यामध्ये जसं की आम्ही तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही 4 ते 5 कॉलेजेस शॉर्टलिस्ट केले होते. त्यापैकी गव्हर्नमेंटचं जे कॉलेज आहे इथलं सीओईपी, तिथं तर आपला नंबर लागणं शक्यच नाही हे आम्हाला माहित होतं. पण तरीही आम्ही ते एक नंबरला ठेवलं होतं. सीओईपी, त्यानंतर पीसीसीओई, त्यानंतर व्हीआयटी, कमिन्स कॉलेज आणि पीआयसीटी असे हे 5 कॉलेजेस आम्ही शॉर्टलिस्ट केले होते. कॅप राऊंड सेकंड थर्ड पर्यंत कॉलेज चेंज नाही झालं का तुमचं? नाही झालं. राईट. सेकंड थर्ड तिन्ही राऊंडला आमचं कॅप राऊंड मध्ये अवसरीच राहिलं. आम्ही चेंजेस करून पाहिले, एक्झॅक्टली. फॉर्म दरवेळेस भरले ते तिन्ही राऊंडला, पण राईट. तिन्ही राऊंडला आमचं अवसरी कॉलेजेस कंटिन्यू राहील. राईट. आणि आय थिंक नॉन कॅप मध्ये तुम्हाला भरपूर ऍडव्हान्स म्हणजे वेगवेगळे कॉलेजेस पण लागले. हा हा हा. नॉन कॅप मध्ये मेन तुमचा बेनिफिट क्रिएट झाला. आय थिंक तुम्हाला कमीच तर नॉन कॅप मध्ये लागलंच, बट त्याच्या आधी तुम्हाला मॉडर्न सुद्धा अलॉट झालं होतं, राईट? येस येस येस. राईट. नॉन कॅप मध्ये सर मी सांगतो, की आम्ही नॉन कॅप मध्ये पण हे 3-4 कॉलेजेस आम्ही शॉर्टलिस्ट केली होती. पैकी पुण्यातलं एक मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे. हा, AISSMS पण होतं. आणि तिकडलं एक स्वारगेटकडे एक कॉलेज आहे कुठलं, पीव्हीजी, पुणे विद्यार्थी गृह. पीव्हीजी कॉलेज. हा, पीव्हीजी कॉलेज. राईट. तर ह्या तिन्ही ठिकाणी त्याचा नंबर लागला होता. राईट. आणि तिन्ही ठिकाणी त्याचा लकीली ENTC लाच लागला होता. ओके. ओके. परंतु आमच्या डोक्यामध्ये मात्र कमिन्स कॉलेज फिट बसलेलं होतं, की आम्हाला कमिन्सला ऍडमिशन घ्यायचं. राईट. राईट. आणि लकीली असं आहे की कमिन्सचा राऊंड हा सगळ्यात शेवटी होता. एक्झॅक्टली. अगोदर मॉडर्नला झालं ENTC, त्यानंतर पीव्हीजी ला ENTC झालं, नंतर AISSMS ला पण ENTCच मिळालं आणि त्यानंतर मग आम्ही याला ट्राय केलं, कमिन्सला. कमिन्सला ज्यावेळेस आम्ही तिथे उभे राहिलो, राईट. तर त्यावेळेस लक्षात आलं की खूप तगडी फाईट आहे इथे. राईट. कॉम्पिटिशन एकदम टाईट होती तिथे. राईट. परंतु आम्ही शेवटपर्यंत टिकून राहिलो. म्हणजे बरीचशी राईट. लोक काय म्हणतं की दुपारीच म्हणजे अर्धवट ह्यातच सोडून जातात, नाही आपलं काही खरं नाही वगैरे. राईट. परंतु आम्ही शेवटपर्यंत तिथे टिकून राहिलो आणि लास्टला आम्हाला चान्स मिळाला. त्यांनी आम्हाला कमिन्स कॉलेजनं अगोदर आम्हाला हे ऑफर केलं होतं, इन्स्ट्रुमेंटेशन आणि मेकॅनिकल हे दोन्ही ऑप्शन राईट. त्यांनी आम्हाला दिले होते, की राईट. तुम्हाला कुठलं हवंय ते. ऍक्च्युली त्यांनी इन्स्ट्रुमेंटेशनला दिलं होतं ऍडमिशन आम्हाला. पण ज्यावेळेस राईट. पुन्हा सेकंडला ती उभी राहिली, तर राईट. त्यावेळेस त्यांनी मॅडमने सांगितलं की तुम्हाला दोन्हीपैकी कुठलं हवंय ते घेऊ शकता. तर राईट. मुलीनं इन्स्टंटली तिथं, म्हणजे मी तर बाहेरच होतो, ती आतमध्ये होती राऊंड ओके. मध्ये, तर तिनं इन्स्टंटली ते मेकॅनिकल चूज केलं. आणि त्या राईट. मधल्या काळात ज्यावेळेस तिनं मला येऊन सांगितलं, त्यावेळेस मला थोडंसं जरा टेन्शन आलं होतं की तिनं इन्स्ट्रुमेंटेशन सोडून का मेकॅनिकल घेतलं. कारण माझा एक असं परसेप्शन होतं की इन्स्ट्रुमेंटेशन हे आपल्याला जे ENTC करायचंय,
एनटीसीच्या जवळ जातं असं माझं परसेप्शन होतं. परंतु सर तुम्ही ते खूप चांगलं मला गाईड केलं, की मला सांगितलं की नाही मेकॅनिकल हाच ऑप्शन चांगला आहे. तर आय थिंक हा मेकॅनिकलचा कट ऑफ वगैरे तुम्ही चेक केला होता नंतर एकदा अलॉटमेंट झाल्यावर की कॅप 3चा मेकॅनिकलचा कट ऑफ किती होता? हो सर, हो. कॅप 3चा मेकॅनिकलचा कट ऑफ 92च्या आसपास गेलेला होता. 92च्या आणि जवळपास तिथे होता. हा हा कॅप 3चा म्हणजे जिथं की ऑलमोस्ट आम्ही 6% तुम्हाला ऍडव्हान्टेज झाला नॉन कॅप येस मध्ये. येस येस. हो सर. राईट. तर चांगला आहे. पूर्ण प्रोसेसमध्ये सर कुठे फायनान्शियल लॉस किंवा असा काही वेगळा त्रास वगैरे झाला तुम्हाला? नाही सर, नाही. फक्त प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं मी ऍडमिशन घेतली अगोदर राईट. नॉन कॅप राऊंड मध्ये, तर तिथं पूर्ण फीस भरावी लागली मला आणि ती सगळी बरोबर. रिफंड पण आली. राईट. अवसरीची आली, मॉडर्न कॉलेजची आली, पीव्हीजीची पण आली. तिन्ही राईट. कॉलेजेसला मी जी फीस भरली होती ती कॉलेजची फीस मला बरोबर. परत मिळाली. सर मला तुमच्याकडून पीव्हीजी बद्दल थोडं जाणून घ्यायचं आहे, कारण की पीव्हीजी हा जी इन्फॉर्मेशन आहे नॉन कॅपची ती हा. खूप कमी लोकांकडे आहे. तर तुमचा हो. एक्सपिरियन्स कसा होता पीव्हीजी मध्ये? तिथे किती ट्रान्सपरंट प्रोसेस होती वगैरे, प्लीज थोडं सांगा त्याच्याबद्दल. एकदम एकदम डिसेंट पद्धतीनं त्यांनी, मी तर म्हणेन की कमिन्स पेक्षाही डिसेंट पद्धतीनं पीव्हीजीनं हे राबवलं त्यांनी नॉन कॅप राऊंड. म्हणजे आता मी एक रिझर्वेशन ओबीसी पैकी येतो सर मी. राईट. म्हणजे मला अपेक्षा होती की आपल्याला त्याच्यातनं ऍडमिशन होईल, राईट. परंतु माझं कमिन्सला ओपन मधून ऍडमिशन झालेलं आहे. ओके. पण पीव्हीजीला मात्र त्यांनी जे गव्हर्नमेंटचे रूल्स जे आहेत अगदी राईट. त्याच पद्धतीनं त्यांनी ते सगळे फॉलो केले तर की तुम्हाला पीव्हीजी मध्ये ओबीसीचं सुद्धा बेनिफिट भेटणार होतं सर? भेटणार होतं, हो भेटलं तर होतं खूपच मला. चांगला पॉईंट तुम्ही इनफॅक्ट मांडला, कारण की बरेच लोकांना हा पण एक मिसकन्सेप्शन असते की हो नॉन हो. कॅप राऊंड मध्ये कॅटेगरी ऍडव्हान्टेज कंटिन्यू नाही राहत. तर बरोबर. आता डेफिनेटली तुम्ही कमिन्स मध्ये घेतलं, कारण की तिथे ओबीसी मध्ये जागा नसणार किंवा तुम्हाला ओपन थ्रू भेटत होतं आणि ते तुमचं डिसिजन होतं की यू आर विलिंग टू टेक दॅट. बट येस येस. ऑप्शन असतात, जसं पीव्हीसी मध्ये हा. सर म्हणाले की ओबीसीची जागा आहे आणि कॅन्डिडेट ओबीसीचा आहे, तर हो. डेफिनेटली त्याला जे काही फी ऍडव्हान्टेज मिळायला पाहिजे अदरवाईज सुद्धा ते भेटणारच. स्पॉट राऊंड मध्ये ओबीसी मधनं मुलींच्या कोट्यातून मला त्यांनी हे इलेक्ट्रॉनिक्स दिलं टेलिकम्युनिकेशन दिलं होतं. होतं, ईएनटीसी दिलं होतं. राईट सर. सर पण मला हे विचारायचं आहे की जसं आता पीव्हीजी कॉलेज आहे आणि कमिन्स, आपण हे दोनच कॉलेज कम्पेअर करू सपोज, तर दोन्ही हो. कॉलेजमध्ये जेव्हा स्पॉट राऊंड किंवा सीट्स अगेन्स्ट कॅन्सलेशनचे राऊंड होते, तर ऑन अन ॲव्हरेज किती मुलं तिथे मुलं किंवा मुली ओव्हरऑल प्रेझेंट होते ते राऊंड अटेंड करायला? एक रफ अंदाज 500 1000 वगैरे अशा हिशोबाने. पीव्हीजी कॉलेजला पण चांगल्यापैकी रश होते सर. साधारण माझा तरी अंदाज एक 150च्या आसपास मुलं प्रेझेंट ओके. होती. हा, पण त्यापेक्षा इथला क्राऊड जास्त होता. राईट. कमिन्स कॉलेजचा. कमिन्स कॉलेजचा क्राऊड जास्त आणि आय होता. अगदी थिंक सर बाहेर. पीव्हीजीचा ईएनटीसीचा कट ऑफ हा हायर असणार. येस येस येस. पीव्हीजीचा निश्चितच आहे. ईएनटीचा कट ऑफ डेफिनेटली 95च्या जवळपास तरी मिनिमम हो हो असायलाच हो. पाहिजे माझ्या नाईन्टी अनुसार. टू 93 वगैरे काहीतरी आलेला होता त्यांचा राईट. सुद्धा. राईट. हा पण सर जस्ट फॉर द सेक ऑफ डिस्कशन, हे जे 150 मुलं आपण पीव्हीजी मध्ये बघत आहे, ते हा. ओव्हरऑल तसे खूपच कमी आहे इन कम्पॅरिझन विथ जे 40 50 हजार मुलं जे पुण्यात सीईटी परीक्षा देतात. हा, देतात म्हणजे देतात. हा, आणि Yes, त्यांना ह्या yes. ऑपॉर्च्युनिटीज बद्दल अवेअरनेसच नाही आहे. अदरवाईज नाहीये. ते येस. ऍडव्हान्टेज घेऊ शकले असते इझिली, अशा इतक्या इझी अपॉर्च्युनिटीज ज्याच्यामध्ये तुम्हाला 7 8 पर्सेंटाईल पर्यंत जम्प इझिली क्रिएट होत आहे, आणि त्यातल्या त्यात बरोबर. तुम्हाला जे गव्हर्नमेंट रिझर्वेशन पॉलिसी सुद्धा कंटिन्यू राहत आहे. हो तर हो. खूपच चांगला ऍडव्हान्टेज आहे आणि नक्कीच सगळ्यांनी याचा बेनिफिट घ्यायला पाहिजे. तो पॉइंट मला सांगावा असा वाटतो मुद्दा, येस सर. की आपल्याला त्या पिरियड मध्ये तुम्हीच गाईड केलेलं आहे मला, की त्या पिरियड मध्ये आपल्याला कंटिन्यू जे स्पॉट राऊंड असतात, तर त्या कॉलेजेसच्या वेबसाईट आपल्याला कंटिन्यू लक्ष ठेवावं लागतं. किंवा तुमचा जर ग्रुप जॉईन केला तर तुम्ही आम्हाला रिअल टाइम अपडेशन देत राहता त्यामध्ये, की त्यातून आपल्याला इमिजिएट इन्फॉर्मेशन मिळते आणि मग आपल्याला उद्या काय करायचंय त्याचं प्लॅनिंग आपल्याला करावं लागतं. त्यांचे स्पॉट राऊंड पण होते. अगोदर मॉडर्नचा झाला, मग नेक्स्ट डेला पीव्हीजीचा झाला. पीव्हीजी मग कमेन्स. हा, मग व्हीआयटीचा, मग कमिन्सचा. सर तुम्ही जेव्हा आम्हाला फोन केला, आय थिंक कॅप राऊंड वनचा रिझल्ट लागला होता आणि तुम्हाला गव्हर्नमेंट अवसारी लागलं होतं, हा. आणि मग तुम्ही फोन केला आणि तुम्ही सर्व्हिस एनरोल केली. तर हो सर. तेव्हा तुमचे सर्टन एक्सपेक्टेशन्स असणार की आपल्याला ह्या सर्व्हिसमधून काही बेनिफिट व्हायला पाहिजे. तर तो येस येस. बेनिफिट तुम्हाला मिळाला का ओव्हरऑलचा? निश्चित निश्चित सर. म्हणजे एक तर काय होतं, की ह्या प्रोसेसमध्ये फ्रस्ट्रेशन पण जास्त असतं, अपेक्षा जास्त असतात आणि त्या प्रमाणात आपल्याला हे मिळत नाही, रिझल्ट मिळत नाहीत. आणि मग त्या फ्रस्ट्रेशन मधनं ओव्हरकम करायला तुमची खूप मोठी मदत झाली सर. एक तर म्हणजे तिन्ही राऊंड झालेत कॅप राऊंड आणि अजून आपलं काहीच झालेलं नाही. आपण तिथंच आहे, अवसरीलाच आहेत अजून.
हे थोडस जरा कुठंतरी टोचत होतं. ते तुमच्या गायडन्समुळं निश्चित आम्ही त्यातून कसं बाहेर यायचं आणि मग बाकीच्या कॉलेजेसचे स्पॉट राऊंडचं तर निश्चितच खूप लोकांना माहित नाहीये, मी सांगतो. राईट. जवळपास जी लोक फॉर्म भरतात आणि जी ब्लँक आहेत, ग्रामीण भागातून येतात किंवा जे अननोन आहेत, त्या लोकांना स्पॉट राऊंडची माहिती पण नसते मोस्टली. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. हा, तर त्या स्पॉट नॉट राऊंडची जस्ट दॅट सर, माहिती इव्हन पुण्यातले जे लोकल लोक जे आहे आपले, आता सपोज आपण बघत आहे हा 150 लोक आले म्हणजे 150 खूपच छोटा नंबर आहे इन हा, कम्पॅरिझन विथ अगदी. पुण्यासारख्या. म्हणजे आता पुण्यामध्ये एक एल क्लास जरी बघितला तर त्या एका क्लासमध्ये 2000च्या वर विद्यार्थी आहे. आता येस येस. सपोज त्यांना जरी अवेअरनेस झाला तरी किती लोक येऊ शकतात, बट द पॉइंट इज की लोकल लोकांना पण अवेअरनेस नाही आहे. बाहेरचे लोक, गावाखेड्यातल्या लोकांना तर बिचारांना बिलकुलच नाही आहे, कारण की त्यांना बरोबर. चांगला ऍक्सेसच नाही आहे चांगल्या काउन्सिलर्सला जे हा जेन्युइन हा. इन्फॉर्मेशन स्प्रेड करत आहे. बट इव्हन ज्या लोकांकडे ऍक्सेस आहे त्यांच्याकडे पण ते लॅक ऑफ नॉलेजमुळे अपॉर्च्युनिटी भरपूर मिस होत आहे लोकांचे. हो सर, हो बरोबर. तुम्ही तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, मी जितक्याही म्हणजे पॅरेंट्स सोबत बोलतो ज्यांचे स्टुडंट मुलगी आहे, हा. कमिन्स इज ऑलवेज द फर्स्ट चॉईस. येस म्हणजे येस. आणि कमिन्सचं जे ब्रँड नेम आहे किंवा जे गुडविल आहे मार्केटमध्ये ते हा, खूपच जास्ती मार्केट. आहे. आणि येस. जे जसं जे सेफ सिक्युअर्ड एन्व्हायरमेंट आहे कमिन्स हॉस्टेल फॅसिलिटीज, हा, तो एरिया जसा आहे, तर तिथे गेल्यावरच बरोबर. ते एक असा पॉझिटिव्ह वाईब्स म्हणा किंवा एक चांगलं फिलिंग येते की नाही, दिस इज द राईट प्लेस. आणि मग जेव्हा येस. आपण स्टुडंट सोबत इंटरॅक्ट करतो, तिकडल्या प्लेसमेंट्स, टीचर सोबत माहिती बरोबर. करतो, मग तर कन्फर्म होतं की इथेच म्हणजे बरोबर. राहायचं आहे. तर नक्कीच येस. म्हणजे अगदी. त्या कॉलेजबद्दल झिरो कंप्लेंट्स आहे हा माझ्याकडनं. हा. आहे त्यात वादच नाही. अगदी इव्हन प्लेसमेंटचा तुम्ही विषय काढला, तर लास्ट इयरला मेकॅनिकल मधून प्लेस झालेली मुलगी, तिनं 82 लाखाचं पॅकेज मिळवलं बापरे, त्या. डेफिनेटली रिमार्केबल आहे. हा, म्हणजे दॅट टू की आपली अपेक्षा काय असते की सीएसआयटी वाल्या मुलींना राईट, जास्त पॅकेज मिळेल, पण तसं नाहीये. हे कोर ब्रँचेस वाल्यांना जास्त पॅकेजेस देत आहेत त्या कंपनी. राईट. कमिन्स इज फेमस फॉर मेकॅनिकल सर. कमिन्स येस. कॉलेज इज इटसेल्फ फेमस फॉर मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर बरेच लोक मला विचारतात की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन गुड कॉलेज आणि बॅड कॉलेज. मी त्यांना हा, एकच सांगतो की गुड कॉलेज हे आहे जे डे वन पासून मुलं वेगवेगळ्या कॉम्पिटिशनसाठी तयारी करतात, लाईक जीएस, तयारी करतात मॅट, आय एस किंवा काही काही. आणि बॅड कॉलेज सगळं. ते आहे की जिथे मुलं लास्ट इयर मध्ये जेव्हा प्लेसमेंट भेटत नाही तेव्हा विचार करतात की आता कुठली एक्झाम द्यायची. तर अकॉर्डिंग टू हा. मी दिस इज द डिफरन्स. आणि जे चांगलं जे पिअर ग्रुप मिळाला आहे तुमच्या मुलीला, त्याचा भरपूर ऍडव्हान्टेज तिला फ्युचरमध्ये होणारच आहे. येस येस येस. बाकी सर, तुम्ही आमची सर्व्हिस रेकमेंड करणार का बाकी लोकांना? 100%, 100%. आणि मी ऑलरेडी सांगून झालंय बऱ्याच लोकांना की जे आता ह्या वर्षी ऍस्पिरंट आहेत त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे. निश्चित. आणि सर पॅरेंट्ससाठी तुमचा काही निरोप आहे का, म्हणजे त्यांनी कशी तयारी करायला पाहिजे सो दॅट ह्या प्रोसेसचा मॅक्झिमम बेनिफिट ते घेऊ शकणार? हा, बरोबर. Yes. जसं की कॉमन पुणे माणूस जसा असतो तसंच मी सुद्धा एकदम अननोन होतो या फील्डच्या बाबतीमध्ये. मला एक प्रश्न विचारायचा आहे खास करून, कारण की तुम्हाला राऊंड वनला गव्हर्नमेंट अवसरी लागलं होतं. तर मी बरेच हा, जे लोकांसोबत इंटरॅक्ट करतो, तर एक गव्हर्नमेंट कॉलेजचं वेगळं अट्रॅक्शन नक्की असते सगळ्यांना. मी असे बरेच विद्यार्थी बघितले आहे निश्चित की निश्चित. मी असे बरेच विद्यार्थी बघितले आहे की जे प्रिफरन्स फॉर्म मध्ये पहिले सगळे गव्हर्नमेंट टाकतात. सपोज 10 गव्हर्नमेंट आहे एक्झाम्पल, तर सगळे 10 टाकतात आणि मग प्रायव्हेट कॉलेजचा विचार करतात. मग आता ते त्याच्यात हे लक्ष नाही घेत की बरेच प्रायव्हेट कॉलेज आहे जे गव्हर्नमेंट पेक्षाही बेटर आहे. अगदी लोकेशनल अगदी. ऍडव्हान्टेज आहे, प्लेसमेंट येस येस. ऍडव्हान्टेज आहे, पिअर ग्रुप ऍडव्हान्टेज आहे. तर तुमचं सुद्धा असं झालं होतं का, किंवा तुमचं याच्याबद्दल काय ओपिनियन आहे? फॉर्म भरताना नाही झालं, पण त्याच्या अगोदर माझं ओपिनियन होतं की गव्हर्नमेंटचं औरंगाबादचं कॉलेज पण चांगलं आहे. नांदेडचं एक गुरु गोविंद सिंगजी ते कॉलेज पण छान आहे. किंवा इकडे मुंबईकडे तिकडचे पण 2-3 कॉलेजेस पाहिले होते आम्ही की ते पण कॉलेजेस चांगले आहेत. आणि मला बस जे लोक बघायचं त्यांना हे सांगायचं आहे की गव्हर्नमेंट कॉलेज नक्की चांगले आहे, बट गव्हर्नमेंट पेक्षा काही प्रायव्हेट कॉलेजेस पण चांगले आहेत, ते सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. निश्चित 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 आणि चांगलं. इव्हन फीज बद्दल बघितलं तर आजकाल बरेच प्रायव्हेट कॉलेज आहे ज्यांची फीस गव्हर्नमेंटच्या इतकीच आहे. म्हणजे आता पीआयसीटीचा हो एक्झाम्पल हो, घ्या, ऍट पार आहे. फीसच्या ऍट पार बाबतीमध्ये आहे. तर काही हा, विशेष विशेष काही फरक नाही. ऍट राईट. पारच आहे. 1,00,000-2,00,000, जो 1,00,000-1,50,000 बिअर करू शकतो तो 2,00,000 सुद्धा बिअर करूच शकतो. 50,000 रुपये प्रोफेशनल कोर्सला ऍडिशनल घालणं काही मोठी गोष्ट नाही असं मला एक्झॅक्टली तरी सर. वाटतं. आणि थँक्यू Yes. सो मच सर, तुम्ही जॉईन झाले आणि तुम्ही सगळं तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला सगळ्या कॉलेजेस बद्दल, पीव्हीजी खास करून, कारण की त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना कमी अवेअरनेस आहे. व्हीआयटी बद्दल बरोबर. किंवा कमिन्स बद्दल म्हणजे फीडबॅक देणारे भरपूर लोक आहेत. हो पीव्हीजीचा हो. फीडबॅक थोडा मिसिंग होता आणि तो तुम्ही दिला, त्याच्यामुळे मला खूपच आनंद येस झाला. येस. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम सर.